असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या हिंदू धर्मशास्त्रात देवघरामध्ये कलश ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं. कुलदेवतेच्या नावाने किंवा एखाद्या इष्टदेवतेखातर आपण देवघरात कलश ठेवतो आणि काही दिवसाने त्या कलशावर जो नारळ ठेवलेला असतो त्या नारळाला कोंब येतो. मग त्या नारळाचं काय करायचं? हे शुभ आहे की अशुभ आहे? नारळाला कोंब येण्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलशावरील नारळाला कोंब आल्यावर त्याचं काय करायचं, हे शुभ आहे की अशुभ आहे, शास्त्रीयदृष्ट्या याचा नेमका अर्थ काय, हे सर्व सांगणार आहे. व्हिडिओ बघत असताना आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या कुलदेवतेच्या वारी आपण किंवा पौर्णिमा असेल तर त्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये कलश स्थापना करतो. ती कलश स्थापना कशी करायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवर कुलदेवतेचा कलश नक्की कसा स्थापन करायचा आहे व्हिडिओ आहे, तो तुम्ही चॅनलवरती सर्च करून बघू शकता. आपण कुलदेवच्या नावाने कलश स्थापना करतो आणि कालांतराने त्या कलशावरील नारळाला तडा जातो किंवा त्या नारळाला कोंब येतो. मग त्याचं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. कलशाचं पुढे काय करायचं, कोंब येण्याचा नेमका अर्थ काय, असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात सुरू असतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार नारळाला कोंब येणं हे खूप शुभ मानलं जातं. शास्त्र असं सांगतं की नारळाला कोंब येणं हा एक शुभ आशीर्वाद आहे. देवाचा आशीर्वाद आपल्यावर असल्याचा तो एक संकेत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये सतत पूजा होत असेल, मंत्र उच्चार होत असेल, धूपदीप लावले जात असतील, त्यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये वाढू लागते. त्यामुळे नारळाला कोंब येतो असं देखील म्हटलं जातं. जर नारळाला कोंब फुटला तर घरावर आपल्या कुलदेवतेची कृपा आहे असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार कोंब आलेला नारळ म्हणजे समृद्धी, आर्थिक वाढ आणि घरातील प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. नारळाला कोंब येणं हे खूप शुभ आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती होण्याचा देखील संकेत आपल्याला मिळतो. नारळाला कोंब येणं हे शुभ आहे की अशुभ ते आपण जाणून घेतलं. पण नारळाला कोंब आल्यावर त्याचं पुढे काय करायचं, परत कलश स्थापना करायची का, ते आपण जाणून घेऊया. नारळाला कोंब येणं जरी शुभ शकून असला तरी देवघरामध्ये तो आपण कोंब आलेला नारळ तसाच ठेवला तर त्यामुळे देवघरामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते. मग त्या नारळाचं नक्की काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. नारळाला कोंब आल्यावरती तो नारळ आपण आपल्या घराजवळ किंवा मंदिराजवळ मोकळ्या जागेत लावून द्यायचा आहे. वृक्षारोपण त्याचं करून द्यायचं आहे. नारळाला कोंब येतो म्हणजे थोडक्यात त्याच्यातून एक नवीन नारळाचं झाड तयार होतं. म्हणून त्याची योग्यरित्या वाढ होईल अशा जागेत तो नारळ आपण लावून द्यायचा आहे. नारळाला कोंब येणं हा शुभ शकून मानला जातो. त्यामुळे तुम्ही त्याला शेतात लावणं देखील चांगलं ठरेल किंवा आपल्या शहरात मोकळी जागा नसते त्यामुळे आपल्याला ते नारळ शहरामध्ये घराजवळ लावता येत नाही. मग तुम्ही तो गावाकडे तुमच्या शेतामध्ये लावू शकता किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी तो नारळ लावू शकता. समजा तुम्ही शहरातच राहताय फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा रो बंगलो असेल तर नारळ तुम्हाला तिथेच लावायचा असेल तर एखादी मोठी तुम्ही मातीची कुंडी घ्यायची आहे. बाल्कनीमध्ये नारळाचा कोंब लावण्यासाठी माती, शेणखत यांचा वापर करून त्यात थोडंसं खडं आपलं जे जाडमीठ असतं ते टाकून तो नारळ लावा. म्हणजे त्याची वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होईल. खूपच जास्त तडकला असेल, फुटला असेल, लावण्याच्या उपयोगाचा तो राहिला नसेल तर तो कोवळा कोंब असतो तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. तो देखील खूप पौष्टिक असतो आणि खूप खराबच झाला असेल, त्याचा जर वास सुटला असेल, खाण्यायोग्य तो राहिला नसेल आणि झाड देखील लावण्यायोग्य राहिला नसेल, एकतर तुम्ही तो शेतामध्ये गाडून द्या किंवा मग वाहत्या पाण्यात त्याचं विसर्जन करून द्यायचं आहे. कुंडीत देखील तुम्ही हे नारळाचं वृक्षारोपण करू शकता. आणि नारळ तुम्ही लावून दिलं मग कलशातील जे पाणी राहिलेलं असतं खाली तर ते कलशातील पाणी तुम्ही त्या नारळाला झाडालाच अर्पण करा किंवा ते पाणी तुम्ही प्यायचं नाही. पिण्याऐवजी ते तुम्ही दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे किंवा जे नारळाचं झाड तुम्ही लावलेलं आहे त्या झाडालाच ते पाणी टाकून द्या किंवा आपल्या घराच्या सर्व बाजूंनी पाणी शिंपडा आणि उरलेलं पाणी फक्त आपल्याला तुळशीला टाकायचं नाही किंवा प्यायचं नाही, ते तुम्ही दुसऱ्या झाडांना घालून देऊ शकता.
नारळ तुम्हाला जर घरात तसंच ठेवायचं असेल कलशावर कोंब आलेला नारळ हा शुभ असतो, त्यामुळे तुम्ही तो घरात देखील ठेवू शकता. मग काही दिवस तुम्ही तो नारळ तसाच घरात ठेवू शकता. शास्त्रीय दृष्टिकोनातून नारळाला कोंब येण्याचा नक्की अर्थ काय? तर आपण जेव्हा कलश स्थापना करतो देवघरामध्ये आणि त्या कलशामध्ये पाणी ठेवतो खाली आणि हा नारळ खूप दिवस दीर्घकाळ तसाच राहतो. मग परिणामी त्याच्यामध्ये काय होतं, नैसर्गिक बदल सुरू होतात. नारळाचा जो कडक आवरण असतो त्याच्यातून जो कोंब वरती येतो त्याला उष्णता, ओलावा आणि हवेमुळे नारळात असे बदल होत असतात आणि नैसर्गिक प्रक्रिया नारळामध्ये सुरू होते. त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचा शकून किंवा शुभ अशुभ अपशकुन या गोष्टींशी कोणताही संबंध नाही. आणि थंडीच्या दिवसात काय होतं, हवा कोरडी असते, त्यात ओलावा नसतो आणि तेव्हा नारळ तडकतो, फुटतो. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून बघायचं झालं तर नारळाला कोंब येणं किंवा कलशावरील नारळाला तडा जाणं, तडकणं हे ऋतुचक्रावर अवलंबून आहे. त्याचा शुभ अशुभ अपशकुन या गोष्टींशी कोणताही संदर्भ नाही आहे. आणि तसं बघायला गेलं तर नारळाला कोंब येणं हे आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नारळाला कोंब येणं किंवा नारळ तडकणं याचा शुभ अशुभ अपशकुन या गोष्टींशी काहीही संबंध नाही आहे. हा एक नैसर्गिक बदल आहे. आपल्या बहुतांश हिंदू घरांमध्ये, देवघरांमध्ये कुलदेवीच्या नावाने किंवा एखाद्या इष्टदेवतेच्या नावाने मंगल कलशाची स्थापना केलेली असते आणि प्रत्येकाच्याच घरात स्थापन केलेल्या कलशावरील नारळाला कोंब येतोच असं नाही. हे एक दुर्मिळ आणि एक शुभ लक्षण आहे. त्यामुळे तुमच्याही कलशावरील नारळाला जर कोंब आलेला असेल तर काही काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्याकडे देवाचा आशीर्वाद म्हणून बघायचा आहे किंवा एक ऋतुमानानुसार बदल झालेला आहे असा आपण विचार करायचा किंवा देवाचा एक चांगला संकेत आहे असं मानून घ्यायचं आहे. कोणताही विचार मनात ठेवायचा नाही. सरळ ते नारळ तुम्ही शेतामध्ये लावून द्या, त्याचं एक नवीन नारळाचं झाड तयार होईल. आता कलशावरील नारळाला कोंब आल्यावर त्याचं काय करायचं आपण बघितलं, पण पुन्हा आपल्या देवघरामध्ये आपण कलश स्थापना करायची का? तर हो, पुन्हा तो आपला जो कलश असतो तो स्वच्छ घासून वगैरे घ्यायचा आणि पुन्हा आपल्या विधिवत आपण जसं पहिली प्रोसेस केली असेल, जसं पूजा करून आपण त्याला कलावा वगैरे गुंडाळून सगळीकडून गंध किंवा शुभचिन्ह काढून तो कलश स्थापना केला होता नारळ ठेवून, त्याच पद्धतीने आपण आपल्या देवघरामध्ये पुन्हा नवीन कलशाची स्थापना करायची आहे. प्रत्येक वेळेस स्थापन केलेल्या कलशावरती नारळाला कोंब येईलच असं नाही. आता तो नारळाला म्हणजे आपण देवघरामध्ये जो कलश स्थापना करतो त्याचं पाणी केव्हा बदलायचं, नारळ केव्हा बदलायचं हे आपण या अगोदर व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर त्यानुसार आपण त्या कलशाची पुन्हा दैनंदिन पूजा करायला सुरुवात करायची आहे. तर मंडळी, तुमच्याही घरात देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश स्थापन केलेला आहे की नाही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुमच्याही कलशाला कधी म्हणजे कलशावरील नारळाला कधी कोंब आलेला आहे का आणि कोंब आल्यानंतर तुम्ही त्या नारळाचं काय केलेलं आहे याबद्दलची माहिती मला कमेंटमध्ये टाईप करून नक्की सांगा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरातील कलशावरील नारळाला जर कोंब आला तर त्याचा नक्की अर्थ काय, ते शुभ आहे की अशुभ आहे, त्या कलशावरील नारळाचं नक्की काय करायचं अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.